नमस्कार विद्यार्थी मित्र हो, सूत्रसंचालन एक कला या व्हिडिओचा दुसरा भाग आपण या ठिकाणी बघत आहोत। सूत्रसंचालन हा एक मोठा आणि व्यापक विषय आहे। सूत्रसंचालनाचे खूप विविध प्रकार पडतात। जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक हा महत्त्वाचा असतो आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालन हे अत्यंत गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं। कार्यक्रमाचं स्वरूप जसं बदलेल तसं सूत्रसंचालनचं स्वरूप बदलत असतं। संगीत मैफिल असेल तर संगीताच्या बद्दलचं ज्ञान हे सूत्रसंचालकाला असलं पाहिजे। संगीत मैफिलीमध्ये वेगवेगळे राग असतात, वेगवेगळे संगीत तज्ञ असतात किंवा संगीतकार असतात। त्यांची नावं, त्यांचे संदर्भ सूत्रसंचालकाला माहिती असणं गरजेचं असतं किंवा त्यांनी ते माहिती करून घ्यावं। वेगवेगळी घराणी असतात, त्या घराण्यांचा एक खासियत असते किंवा वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य सुद्धा सूत्रसंचालकाला माहिती असलं पाहिजे। वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये संगीत दिलेले संगीतकार कोणकोणते आहेत याची पण सूत्रसंचालकाला माहिती असणं गरजेचं आहे। संगीत मैफिल रंगत जाते तेव्हाच की ज्या वेळेस हे संदर्भ मधून सूत्रसंचालक पेरतो आणि ती जोडणी करतो, त्यावेळेस ती मैफिल अधिक रंगतदार होते। अभिनय करणारे नायक नायिका यांचे संदर्भ देत त्या गाण्याचा संदर्भ जर दिला, त्याची थोडीशी जन्मकथा त्या गाण्याची सुद्धा जर सांगितली, थोडा वेळ असेल तर तीही सुद्धा त्या ठिकाणी रोचक बनते। कवी संमेलन हा एक आवडीचा माझाही एक भाग आहे की कवी संमेलन जेव्हा होतं त्यावेळेस रसिक श्रोते हो असं आपण प्रेक्षकांना किंवा श्रोत्यांना आपण काय म्हणायचं की रसिक श्रोते हो। जेव्हा नाटक असेल तर तेव्हा रसिक प्रेक्षक हो असं आपण म्हणू शकतो। म्हणजे व्यासपीठ, विचारपीठ या गोष्टी किंवा हे शब्द जे आहेत हे सूत्रसंचालकाने लक्षात ठेवले पाहिजेत। ते कधी म्हणायचे? कवी संमेलन जर असेल तर त्यावेळेस वेगवेगळ्या कवींच्या कविता असतात, कवींचा नावाचा उल्लेख करून ती कोणती कविता ते सादर करीत आहेत ते सांगायचं आणि नंतर त्यांची कविता सादर झाल्यावर आपल्याला त्याविषयी किंवा त्यासारखी एखादी कविता 4 ओळी आठवत असतील तर त्या ओळी म्हणून आपण पुढच्या कवीला पाचारण करायचं असतं। हे करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तो आशय रसिक श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम सूत्रसंचालकाचं असतं। कवी संमेलन हे रंगत गेलं पाहिजे। एखादा बहारदार गाऊन सादर करणारा कवी असेल तर त्यालाही तेवढीच दाद सूत्रसंचालकाने दिली पाहिजे। क्या बात आहे, वाह वाह असं आपण उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी म्हणत असतो। श्रोत्यांमधून सुद्धा तशी दाद येत असते आणि कवी संमेलन हे कवितेमुळे रंगत जातं, पण त्या कवितांची औचित्यपूर्णता, विषयाची औचित्यता किंवा कवीच्या सादरीकरणाचा एखादा वैशिष्ट्याचा भाग आपण त्या ठिकाणी नमूद करणं हे फार महत्त्वाचं असतं। पुढचा जो मुद्दा आहे तो शासकीय कार्यक्रम। शासकीय कार्यक्रमांमध्ये अतिशय कमी बोलणं आणि सूत्रबद्ध बोलणं हे महत्त्वाचं असतं। शासकीय परिभाषा सूत्रसंचालकाच्या बोलण्यामध्ये आली पाहिजे। शासकीय कार्यक्रम जेव्हा असतो त्यावेळेस शासनाच्या योजना, कार्यक्रम कोणत्या म्हणजे संस्थेच्या कडून आहे किंवा कोणत्या मंडळाकडून आहे किंवा कोणत्या युनिटकडून आहे, शासनाच्या कोणत्या म्हणजे मंत्र्यांच्या, मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून आहे, याचीही दखल सूत्रसंचालकाने घेतली पाहिजे आणि या कार्यक्रमाचं उद्दिष्ट ज्याला आपण म्हणूया साध्य करण्याचं जे काही ज्यासाठी कार्यक्रम आपण घेतो आहे ते पण सूत्रसंचालकाने जाणून घेतलं पाहिजे। शासकीय कार्यक्रमांमध्ये राजकीय शासकीय व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तींची पदं नामोल्लेख करणं हे चुकता कामा नये सूत्रसंचालकाकडनं। शासकीय कार्यक्रमाचं एक वेळ निश्चित असते, त्या वेळेच्या मध्येच कार्यक्रम झाला पाहिजे। थोडासा उशीर होऊ शकतो पण तोही आपण लक्षात घेतला पाहिजे। कार्यक्रमाला जर वेळ झाला तर त्यावेळेस पण आपल्याला थोडंसं
ॲडजस्ट करता आलं पाहिजे. शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम, शालेय स्तरावर निरोप समारंभ, वार्षिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ, महाविद्यालयीन कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा असतात, वर्धापन दिन असतात. आपल्याच महाविद्यालयामध्ये माननीय शरद पवारांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याची 3 वेळेस मी आणि एक सहकारी प्राध्यापक तापकीर सर यांची माझी वेळ आली होती. त्यावेळेस अक्षरशः एक मिनिटाचा आमच्याकडून सराव करून घेतला गेला होता की त्यावेळेस आपल्या बोलण्यातून जास्त वाक्य जाऊ नये याची दक्षता त्या ठिकाणी घ्यावी लागते. आणि शालेय महाविद्यालयीन कार्यक्रमामध्ये विद्यार्थी आपल्या समोर असतात. सत्कार आणि निरोप समारंभ असतात. निरोप समारंभामध्ये आपली भाषा ही हळवी, भावूक अशा पद्धतीची असावी. सत्काराच्या वेळी वातावरणामध्ये हलके फुलकेपणा आपल्या निर्माण होईल ह्यांच्या प्रेक्षकांमध्ये, याची खबरदारी सूत्रसंचालकाने घेतली पाहिजे. राजकीय कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये जाहीर कार्यक्रम जास्त असतात आणि त्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला गर्दीमध्ये उभं राहून राजकीय नेत्यांच्या बरोबरच्या मंत्री महोदयांचा सुद्धा नामोल्लेख आपल्याला करता आला पाहिजे आणि त्या राजकीय नेत्याची खासियत, वैशिष्ट्य, त्यांनी केलेल्या कामाची आपल्याला तोंडओळख तरी असली पाहिजे की जेणेकरून त्याचा उल्लेख आपल्या सूत्रसंचालनामध्ये निश्चितपणे आपल्याला करता येईल. म्हणजे विकास कामं जी असतात, समजा आता आपला अजितदादा पवारांचा कार्यक्रम आपल्याकडे असेल तर बारामतीच्या विकासाची वाटचाल म्हणून जी पुस्तिका आहे ती सूत्रसंचालकाने डोळ्यासमोर घातली पाहिजे, डोळ्यासमोरून घातली पाहिजे की किती विविध प्रकारची कामं ग्रामीण भागामध्ये सुद्धा अजितदादा पवारांनी केलेली आहेत, ते सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. साहित्यिक कार्यक्रम, साहित्यिक कार्यक्रमामध्ये ज्या साहित्यिकासंबंधी कार्यक्रम असतील त्यांची तर आपल्याला परिचय आपण करून घेतलाच पाहिजे, त्यांचा परिचय, परंतु विविध त्या पद्धतीचे साहित्यिक, त्यांचे नावं माहिती पाहिजे, त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळालेले, त्यांनी कोणते पुस्तकं लिहिलेली आहेत, त्यांनी वाङ्मय प्रकारात कोणती भर घातलेली आहे, त्यांच्या एखाद्या सिद्धांताने, त्यांच्या पुस्तकाने काही वादळ उठवलेलं आहे का, किंवा त्या पुस्तकाने समीक्षणात्मक संशोधन क्षेत्रात काय भर घातलेली आहे याचाही विचार सूत्रसंचालकाने आपल्या बोलण्यामध्ये केला पाहिजे. साहित्यिक कार्यक्रमाची रंगत ही थोडीशी वेगळीच असते. पारितोषिक वितरण आणि क्रीडाविषयक कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभामध्ये जे प्रमुख पाहुणे बोलवलेले असतात त्यांचा बोलण्याचा कार्यक्रम, अध्यक्षीय भाषण अगोदर होतं, नंतर पारितोषिक वितरण होतं. त्यावेळेस सगळी सूत्र संयोजकाकडे आपण पारितोषिक वितरणाची सूत्र देत असतो, पण तत्पूर्वी जो पाहुणा बोलवलेला आहे त्याचा परिचय जर सूत्रसंचालकाकडे असेल तर तोही थोडक्यात त्याने करून दिला पाहिजे. आणि राजकीय कार्यक्रम सारखं खूप पाल्हाळिक त्या ठिकाणी बोलता उपयोगी नाही. क्रीडाविषयक कार्यक्रम असतात, क्रीडाविषयक कार्यक्रमांमध्ये सुद्धा खेळाविषयी आणि राज्यस्तरीय, राष्ट्रीय पातळीवरच्या खेळांची सुद्धा जर आपल्याला माहिती असेल तर त्या पद्धतीने आपलं निवेदन सुद्धा रंगतदार होतं. मनोरंजनात्मक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रमांमध्ये जर एखादा म्हणजे दूरदर्शनवर किंवा TV मालिकांमध्ये गाजलेला एखादा कलावंत असेल आणि त्याने जो कार्यक्रम केला असेल त्या कार्यक्रमाची माहिती सूत्रसंचालकाकडे असावी आणि मनोरंजन करण्याचं काम हलक्या फुलक्या विनोदाने त्यांनी करावं. समजा आता पैठणीचा कार्यक्रम असेल, म्हणजे आदेश बांदेकरांचा, आदेश बांदेकर हलके फुलके विनोद करतात, महिलांना हसवतात आणि एखाद्या स्वभावाचा, नवरा बायकोच्या, पती पत्नींच्या मधल्या धाग्याचा त्यांना पुरेसा तिथं त्या ठिकाणी ते उपयोग करून घेतात आणि त्या पद्धतीने महिला हसतात. म्हणजे सगळ्यात आवडतं कोण, सगळ्यात नावडतं कोण, एखादी गोष्ट, 3 गोष्टी सांगा ज्या तुम्हाला त्यांच्या स्वभावातल्या आवडत नाही, तर अशा पद्धतीने त्यांच्याच माहितीचा वापर करून ते त्या ठिकाणी आपल्या सूत्रसंचालनात रंगत आणतात. लग्नविधी समारंभ असतात, त्याच्यामध्ये पण
थोडकं पण मोजकं सूत्रसंचालन हे करता आलं पाहिजे. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या नावाचा उल्लेख, दोन नात्यांची गुंफण, दोन जीवनाचा शुभारंभ या ठिकाणी होत असतो आणि जे पती पत्नी असतात त्यांच्या नावाचा उल्लेख करून ते आपल्या जीवनाची सुरुवात, जीवनाचा प्रारंभ, जीवनाचं पहिलं पाऊल आपल्या सहजीवनामध्ये टाकत आहेत. अशा पद्धतीची भाषा किंवा ज्याला आपण म्हणूया सर्व पाहुण्यांचं दोन्ही परिवाराकडून मनपूर्वक स्वागत, अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरली गेली पाहिजे. लग्नविधी सभा याच्यामध्ये सुद्धा सूत्रसंचालनाची आता सवय आपण सगळ्यांना झालेली आहे. मोठे कार्यक्रम ते होतात आणि त्यावेळी खरं तर सूत्रसंचालकाची आणि ज्यांच्याकडे लग्न आहे त्यांची ओळख तशी नसते, कारण प्रोफेशनल सूत्रसंचालक ते असतात. पण पत्रिका, पाहुणे, महत्त्वाच्या व्यक्ती यांची नावं सूत्रसंचालकाने जर लक्षात घेतली, नातेसंबंध, तर त्या पद्धतीने तो जोडणी करू शकतो. श्रद्धांजली सभा ही जी जरा थोडी वेगळी असते. ज्यांच्या विषयी श्रद्धांजली आपण अर्पण करतो आहोत त्यांनी केलेल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपल्याला श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने मधून घेता आला पाहिजे. श्रद्धांजली सभा ही थोडीशी औदासीन्य, उदास आणि वेगळी अशी गोष्ट असते. तर त्या मध्ये आपल्याला खूप मोठ्या आवाजात न बोलता जरा दुःखद वातावरण आपलं झालेलं असतं सगळ्यांचं. त्यावेळेस सूत्रसंचालकाने सुद्धा आपला आवाज हा सौम्य पातळीवरचा ठेवला पाहिजे. जाहीर कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये निवेदनं, जाहीर वेगवेगळे योजनांची माहिती आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये जाहीरपणे बोलणं ह्याची सवय थोडीशी सूत्रसंचालकाने करून घेतली पाहिजे. जाहीर कार्यक्रमाचं स्वरूप नियोजनबद्ध कार्यक्रमापेक्षा थोडं वेगळं असतं. तिथं खुलं व्यासपीठ असतं आणि त्याची सवय सूत्रसंचालकाला असावी आणि त्याही पद्धतीने त्यांनी तयारी ठेवावी. कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार सूत्रसंचालन करावं. आकाशवाणीवरील कार्यक्रमाचं निवेदन करत असताना आकाशवाणीवरती जेव्हा आपण निवेदन करतो त्यावेळेस वेळेचं भान आणि कमी वेळामध्ये अधिक आशय व्यक्त करणारी भाषा शैली सूत्रसंचालकाची असावी आणि त्या पद्धतीने त्याने सूत्रसंचालन करावं. सूत्रसंचालनाची वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्याचा आपण इथे या ठिकाणी विचार करूया. जिथं जिथं श्रोत्यांसमोर एखादा कार्यक्रम सादर केला जातो तिथे सूत्रसंचालकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते. पूर्वीच्या काळी सभा, संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमापुरती मर्यादित असणारी सूत्रसंचालनाची जागा आता विविध बैठका, मेळावे, परिसंवाद, चर्चासत्र, पारितोषिक वितरण समारंभ, लग्न सोहळे, लग्न समारंभ, विवाह सोहळे, वाढदिवस, बारसं ह्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनी घेतलेली आहे. तर ती क्षेत्र अशी आहेत: सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, कला, शासकीय क्षेत्र आहे, क्रीडा आहे, नंतर आरोग्य विषयक म्हणजे हिमोग्लोबिन चेकअप शिबिर असेल, एखाद्या आता मेडिकोज गिल्डने आपल्याकडे रस्ता सुरक्षा किंवा हिमोग्लोबिन चेकअप घेतलं मागे, तर त्यांच्याविषयीचे कार्यक्रम त्यांच्या आयोजकांचं व्यवस्थितरित्या सूत्रसंचालकांनी माहिती करून घेतली पाहिजे की जेणेकरून त्यांनी सूत्रसंचालन करताना त्याचा उल्लेख त्याच्याकडनं चुकणार नाही. आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी, संगीत विषयक असे वेगवेगळे क्षेत्र आहेत. कार्यक्रम कोणकोणते होतात? संगीत महोत्सव होतो, गौरव समारंभ होतो, व्याख्यानमाला असतात. व्याख्यानमाला जेव्हा असतात त्यावेळेस सुरुवातीला परिचय करून देणं, आगमनापूर्वी थोडंसं बोलणं आणि नंतर व्याख्यान संपल्यानंतर आभार प्रदर्शनाला बोलवणं, एवढंच काम सूत्रसंचालकाचं असतं. संमेलने वेगवेगळे होतात. आता आपल्या नुकतंच दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्यावेळेस 2 ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रम झाले. अतिशय मोजक्या स्वरूपामध्ये सूत्रसंचालकाने त्या ठिकाणी बोललेलं आहे. तेही जरा कार्यक्रम नजरेसमोरून सूत्रसंचालकाने घातले पाहिजेत, जेणेकरून आपण कसं बोलावं
काही कार्यक्रम त्याने ऐकावेत, बघावेत, न्याहाळावेत, जेणेकरून आपल्यामध्ये ती सुधारणा सूत्रसंचालकाला करता येते. परिसंवाद असतात, त्याचं स्वरूप वेगळं असतं, चर्चासत्राचं स्वरूप वेगळं असतं, वेगवेगळ्या कार्यशाळा होतात, त्याचं स्वरूप वेगळं असतं, काव्य मैफिली होतात, वर्धापन दिनाचे कार्यक्रम होतात, मेळावे होतात, स्पर्धा होतात विविध. आपल्याकडे कविवर्य मोरोपंत वादविवाद वक्तृत्व स्पर्धा असतात, त्याच्यामध्ये उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम, पारितोषिक वितरण समारंभाचा, त्या ठिकाणी सूत्रसंचालनाची गरज असते. आणि मध्ये मध्ये जेव्हा एक एक 2-2 तासाचे सत्र असतात, त्यामध्ये पण सूत्रसंचालक लागतात. जयंती असते, स्मृती दिनाचा कार्यक्रम असतो, उद्घाटन, निरोप समारंभ, वाढदिवस, विवाह सोहळे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी सूत्रसंचालक हा गरजेचा असतो. वेगवेगळ्या पद्धतीने सूत्रसंचालकाची गरज आहे आणि सूत्रसंचालकाला खूप मागणी आहे. आपल्या भाषेवरचं प्रभुत्व, आपल्या भाषेवरचं एक प्रकारची कमांड ज्याला आपण म्हणूया, ती जर सूत्रसंचालकाने ठेवली आणि मोजकपणाने बोलणं जर ठेवलं, संवादी सूर ठेवला, तर सूत्रसंचालक हा प्रसिद्ध पावतो आणि आपलं जे काही इप्सित आहे ते त्याला कार्यक्रमाचं योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सादरीकरण त्याला करता येतं. कार्यक्रम चांगला झाला म्हणजे सूत्रसंचालन चांगलं झालं. सूत्रसंचालकाचं स्थान जरी दुय्यम असलं तरी सुद्धा कार्यक्रम सूत्रसंचालनामुळे शोभून दिसतो, उठावदार दिसतो आणि सर्वांच्या लक्षात राहतो. अशा पद्धतीने सूत्रसंचालन ही एक कलाही आहे आणि शास्त्रही आहे. धन्यवाद.